कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, अजितदादा पवार यांचे जवळचे नेते असणारे धनंजय मुंडे गेल्या अनेक दिवसापासून अडचणीत आहे आणि त्यांचं जे प्रकरण होतं वाल्मिकी कराड, हे जे प्रकरण आहे मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. कारण या प्रकरणामध्ये जे आहे मित्रांनो संपूर्ण 2 ते 3 महिने संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला होता. कारण यामध्ये ज्या अनेक गोष्टींची उलाढाल झाली होती आणि त्यानंतर जे तेव्हापासून अजितदादा पवार हे शांत होते. परंतु काल परवा त्यांनी एका ठिकाणी बोलत असताना, भाषण करत असताना त्यांनी थेट नाव न घेता धनंजय मुंडे व त्यासोबत वाल्मिकी कराड यांच्यावरती टीका केलेली आहे. त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणतात की कोणी आका असेल किंवा कोणी फाका असेल, मी कोणालाही सोडणार नाही. जर तुम्ही गुन्हा केला असेल तर तुम्हाला त्याची सजा मिळेलच आणि तुम्हाला जे आहे, जर तुम्ही गुन्हा करणार असेल किंवा गुन्हा केला असेल किंवा यानंतर तुमच्याकडनं गुन्हा घडणार असेल तर तुम्ही सांभाळून राहा. मग कोणी माझा नेता असो किंवा कोणी माझा जवळचा असो, मी एकालाही सोडणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. तर सर्वात अगोदर अजितदादा पवार काय म्हणताय आपण ऐकूया. आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे, त्याचं जरा आत्मचिंतन आत्ममनन करा. कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही. कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही. हे चालणार नाही. कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं. तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं, अजितदादा पवार यांनी जे आहे थेट त्या ठिकाणी नाव न घेता धनंजय मुंडे व वाल्मिकी कराड यांच्यावरती टीका केलेली आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा.